कोठी कुठं बोट टाका लागतात काय हरकत नाही चला असो अरे म्हणून आणि बगड्याची बरोबरी करेल का माय बाप हो सांगा हा नरक खाया कावडा बोट टाकून मग तू अजून माझी शायरी पाहिला असता तर मी रूपच दाखवायला येऊ तुले मा रूप जेव्हा पायशी काढायचं मला नाही वाटत सुरस तू मा कोणता रूपची तो रूप दाखवायचा हो मी हो का आणि तूही दाखवायचं पण आपला रूप पण दाखवून तुझे एखाद्या वेळेस आणि मग तेव्हा तुला पता चालेल का निशाण शाहीर काय आहे हो बोट टाकून मर आणि म्हणून धीर तो गंभीर उतावतो बावळा आणि बगड्याची बरोबरी करेल का जी हा नरक खाया कावडा जरा चांगल्यानं बोल प्रेमानं माग प्रेमानं बोल ये माया घरी कशाने जर मागशील तू आलास माया घरी तर तुला देईन त्या नालीवर जर कचरा बांधला असेल तर देईन तुला आपल्या घरचा टिकासचा पावडा आणि जास्त काळ लंबा चाललास तर त्या तोंडामध्ये टाकीन आवडा आवडा म्हणून ते म्हणतात हो ग भुरे आज साखरेचा दिवस आहे मी खाईल चिवडा तर तू खा जा अहो तू खाजा चिवडा पण मी त्या नदीत जाईन ना त्यातून आणि कारावाला सोडा ये माँ चिकन वाला मर्द का बच्चा है तो मर्द जैसी बात कर और दूध माँ का अगर तूने पिया है तो हमसे दो दो हाथ कर मर्द का बच्चा है तो मर्द जैसी बात कर और दूध माँ का अगर तूने पिया है तो हमसे दो दो हाथ कर इतना ही ज्ञानी है तो इन लोगों में खैरात कर झकलंडू झकलंडू झट्टू बाम खैरात तेरी औकात है ना उतनी बात कर अरे वाह ये माँ समजलं की नाही आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही टाइम इज मनी मनी आमच्या इथे पोलीस कर्मचारी अधिकारी साहेब इथे बसलेले आहेत आणि म्हणून एक कळवं सादर करतो काय म्हणतात समोरू येऊन माझं का करशील अरे बाबा अरे बिस्कस नेमतायल्या दूर हो रांडीच्या रांड बायल्या ओके मा पाहिल्या म्हणे पाहिला म्हणे आणि म्हणून आता पा बायल्या कोण आहे तुम्ही ठरव जा हा मापेक्षा थोडसा धष्टपुष्ट दिसते धष्टपुष्ट म्हणजे गुबगुबीत समजलं का त्याचा अर्थ कसा होते आणि म्हणून आता मर्द कोण आहे आणि बायल्या कोण आहे ताईला कोण आहे जरा लक्ष देऊ नये का मी जास्त वेळ घेतलो असतो परंतु मला येथून खूप काही लांब जायचं रोजचे कार्यक्रम आहे मायबाप असं वाटते कधी कधी हो का आपल्या घरी जाऊन बसावं कारण गाणं म्हणते वेळेस असं वाटते का मरतो का वाचतो का काय होतं आमच्या मस्तकामध्ये झडप असतं त्याला काय हरकत नाही चुकी तुमची नाही चुकी आमची सुद्धा नाही पण या हिंद भऱ्या पोटासाठी करावं लागते आटाआटी समजलं की नाही आणि म्हणून अरे माझ्यावर हसण्याचा बदला कमी अरे माझ्यावर हसण्याचा बदला चुकवी तू ह्या बायकोची साडी मी सोडतो तू ह्या बायकोची साडी मी सोडतो माझ्यावर हसण्याचा बदला चुकवी माझ्यावर हसण्याचा बदला चुकवी तू ह्या बायकोची मी साडी मी सोडतो तू ह्या बायकोची साडी मी सोडतो अरे माझ्यावर हसण्याचा बदला चुकवितो माझ्यावर हसण्याचा बदला चुकवितो तू ह्या बायकोची साडी मी सोडतो तू ह्या बायकोची साडी मी सोडतो माझ्यावर हसण्याचा बदला चुकवितो माझ्यावर हसण्याचा बदला चुकवितो तू ह्या बायकोची साडी मी सोडतो आता सांगा जी मायबाप कोण मर्दन कोण गांडू गांडू कोटचा
ज्या माणसाच्या समोर 5 जण असतात आणि त्या 5 जणाच्या समोर ज्याच्या बायकोची साडी सोडल्या जाते, वस्त्रहरण केल्या जाते आणि हे खालामाने टाकून बसतात हिजड्यासारखे. हो ना. हिजड्यासारखे खाल्यामाने घालून बसतात आणि मला टाकून मग मर्द कोण आणि रानबाईला कोण? शाहीर साहेब, ज्याची उपाधी त्याला ते इतर नाही साजत आणि किती शाही लावा ढोराच्या चमड्या पण त्या बकऱ्यासारखं नाही वाजत. कमाईच्या भाकरीची न्यारीच असते लज्जत. माया गेलं तर जाऊ दे माया, पण तू आपली झाकझूक करून ठेव इज्जत. कोण कोणाला म्हणते? माझ्याही गाण्याला महाभारताचा आधार आहे. तर दुर्योधन एका मीटिंग मधून येत असते आणि तेव्हा पंचा वापरण्याची पद्धत असते, म्हणजे 5 हाती धोतर म्हणतात त्याला. तुम्हाला सांगतो. आणि द्रौपदी माळीवर असते आणि तुम्हाला सांगतो हा दुर्योधन धृतराष्ट्राचा मुलगा, राजा धृतराष्ट्राचा मुलगा असते. तर त्यांचा बाप असते आंधळा. तर तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी पाणी असते त्या ठिकाणून धोतर उतरत नाही आणि एका भिंतीला जाऊन ठसते. तर ते द्रौपदी माळीवरून हसते, खिकी 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 धातकळ काढते, म्हणते लमच्याचा बाप आहे भोकणा. हे भोकण्याचे पोरं भोकण्याला शोभतात. तेव्हा तो माझा दुर्योधन म्हणते, मनामध्ये ठाणते माझा बाप आंधळा असेल तो दोष निसर्गाचा आहे म्हणते, पण तुला काय हसण्याची गरज होती म्हणते. काय म्हणते, तू माझ्यावर आज हसलीस ना म्हणते, पण तुला भरल्या सभेमध्ये भरल्या लोकांच्या समोर जर नंगी नाही केली म्हणते तर मी धृतराष्ट्राची औलाद नाही म्हणते. आणि 64 भाषामध्ये दुःशासनाच्या हातानं तिचं वस्त्रहरण करते. 5 पांडव मुख पाहतात खाली माना घालून. अरे मग काय तुझ्या मर्दान केली किंमत आहे बेलमच्या रानबाईला. तू तर रांडीच्या रानबाईलापेक्षा मोठा रानबाईला झाल्यास. बरोबर आहे भाऊ. अरे माझ्यावर हसण्याचा बदला चुकवितो तुझ्या बायकोची साडी मी सोडतो. सोळा सोडून पहा पुढे काय म्हणते जरा लक्ष देऊ. बसल्या कसे पंडुराचे पांडू. अरे करतो कशी मी हिची अवदशा आणि चढली घमंडी नशा. आणि बघा आता कसा हिचा खलबला करतो. खलबला पाय टाकून करतात, हात टाकून म्हणजे तू तुमच्या खाण्यात माती पडून तुमच्या मैत्रीण कुत्रे हागोबे. 5 जण राहून तुमच्या बायकोची वस्त्रहरण होते, अब्रून उठल्या जाते इथे. तर तुम्ही काय मर्द आबे साल्या छक्क्यापेक्षा छक्के आहे तुम्ही. आणि बघा कसा आता हिचं करतो बायकोची साडी मी सोडतो. तुझ्या बायकोची साडी टाइम कमी है, आगे का कड़ा सुनिएगा क्या कह रहा हूं मैं.
दातुडी बसली आता कसे तुमचे दातुडी बसले अरे आता कशी तुमची रे दातुडी बसली आता कसे तुमचे दातुडी बसले जया दुःख असे तो तारे वेदना नमा करा करे आले जव पुन्हा काय म्हणतो आहे काय म्हणता तो दुर्योधन म्हणते आहे अरे काय गुन्हा माझा हे माझ्यावर हसली आणि आता कशी तुमची बेदात कुहळी बसली अगे माय पण जया दुःख असे अरे बापरे तो जाणे वेदना नमा करा करे आले जव खुना हिजले की फौज अबे तुमच्या डोळ्यासमोर पदर साडीचा ओढतो गे माय तावात आला गे अरे तुमच्या डोळ्यासमोर पदर साडीचा ओढतो तू ह्या बायकोची साडी सोडतो तू ह्या बायकोची साडी सोडतो. ए, माझ्यावर हसायचा बघा तुम्ही, माझ्यावर हसायचा बघा तुम्ही. ह्या बायकोची साडी सोडतो, ह्या बायकोची साडी सोडतो. आणि म्हणून शेवटचं कडवं बांधवानो शायरी करण्यासाठी आलो मी सोबत आणला नाही खंजर आणि तुम्हा सगळ्यांना माहित आहे कोंदराला खाते मांजर एवढी घमंडाची भाषा नको वापरू बरं नाही तर होईल हरिसावर उभाना टाकीन आपला हातभर मनासारखी वस्तू पाहून पाहणाऱ्याचं मन रमते आणि लाजी शर्मीचा कोणी असो तो शर्माच्या ठिकाणी शरमते तुला वाटत असं लटकवून एखाद्या ठिकाणी निशाण शाळले पण लक्षात ठेव मला चिखलातच नांगर चांगला जमते ढिला जाते पुरा खलबला करत नाही मग नको म्हणतो कसं झालं समजलं की नाही शेवटच्या कडे काय म्हणतो ते ईश्वराचा मजले हे सत्य दोष रंगाचा अरे शाहीर निशाद देऊन पुरुषोत्तम मामा शाहीर निशाद देऊन पुरुषोत्तम मामा काय म्हणतोय मम पिता असतील अंध तो प्रबंध ईश्वराचा मजऊ मजले हे सत्य दोषांत रंगाचा शाहीर निशान पुरुषोत्तम मामान गुणावर ही हसण्याची खोल तुमची मोडतो आता याच्यानंतर हसनकारे म्हणते तिले म्हणते अगं कुणावरही हसण्याची खोल तुझी मोडतो पण पारे म्हणते तुमच्या डोळ्यासमोर तू ह्या बायकोची तू ह्या बायकोची बांधवांनो दिवसभराचा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी मिळून गोळ करून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडनं काही तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील काही वाईट गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील हो जे काही चांगलं वाटलं जे काही उचित वाटलं ते महापुरुषाची विचारधारा समजून आत्मसात कराल आणि ज्या गोष्टी वाईट वाटल्या त्याकडे दुर्लक्ष कराल अशी त्या निसर्गाच्या चरणी प्रार्थना करतो आणि चालू असलेल्या नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष तथा मकर संक्रांत सगळ्यांची सुख समाधानाची जावो अशी त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून त्याचप्रमाणे आयुष्यमान दादारावजी कडबे साहेब मुक्काम नाना शिंदे यांच्याकडून 251 रुपये मिळाले लाख लाख रुपये धन्यवाद. त्याचप्रमाणे साऊंड सर्व्हिस वाले भाऊ यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं साऊंड दिलं त्याचप्रमाणे आमच्या जोडीला लाभलेले सहकारी शाहीर सन्माननीय तडफदार शाहीर
तुफान शाहीर सूरजजी नवगरे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचा मला निभवून दिले, साथ दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन, आभार मानतो आणि जाता जाता बोलतो हा तसेच राजूजी गिरटकर यांच्याकडे सुद्धा सुखदेव साहेब. 150 रुपयाचे पारितोषिक सुखदेव साहेब. लाभलं. थोड्या वेळात लावणी होत असेल तर हा तर यांचं म्हणणं आहे उखाणा घ्या, तो राजूजी साठी उखाणा. रस्ते से चलती हो तो चप्पल की याद आती है. राजूजी रस्ते से चलती हो तो चप्पल की याद आती है और बिस्तर पे सोती हो तो राजूजी तुम्हारी याद आती है. हा त्याचप्रमाणे राजूजी गिरटकर यांच्याकडे 100 रुपये मिळाले. धन्यवाद. यांचं पण नाही नाव घ्या म्हणून एक चांगलं. ठीक आहे दुसऱ्या इकडे का? पार्टीने तयार राहायचं आहे.